नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव जामोद काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जामोद तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. विषय: अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी. वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी तीव्र. साजिद खान पठाण, अकोला पश्चिम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या घटनेने बुलढाणा अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव जामोद तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून आमदार पठाण यांना तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा आणि विशेष पोलीस कॉर्टिंग वाहन देण्याची मागणी करण्यात आली आहे. माहितीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एका कॉलिंग ॲपद्वारे आमदार पठाण यांच्या संपर्कावर फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर अशी करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगण्यात आले. मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी उघड धमकी देण्यात आली. प्राथमिक तपासात हा कॉल परदेशातून आल्याची माहिती समोर आली असून संबंधित यंत्रणा तांत्रिक तपास करत आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणे ही अत्यंत गंभीर बाब असून आमदार पठाण यांच्या जीवितास धोका संभवतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था लागू करून एक विशेष पोलीस कॉर्टिंग वाहन देण्यात यावे. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पक्षनेते स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, अविनाश उमरकर, ज्योतिताई ढोकणे, ॲड. भाऊसाहेब भालेराव, ॲड. अमर पाचपोर, बाबूभाई जमादार, डॉक्टर शाकीर, अजहर देशमुख, भाळसाळे सर, ॲड. संदीप मानकर, राजीव गुटे, ॲड. इंगळे, हुसेन राही, निलेश तायडे, जुबेरुद्दीन पटेल, तुकाराम मुरलीधर गयोगोळ, महेंद्र बोडखे, विनोद धनदर, शंकर म्हस्के, दिनेश काटकर, गंभीर घट्टे, रामेश्वर पाटील आदींसह काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे की मागील काळामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धज्जा उडताना दिसत आहे. अकोल्याचे आमदार आदरणीय साजिदभाई पठाण साहेब यांना बिश्नोई गँगचे लोणकर यांनी धमकी दिली. खंडणीसाठी ही धमकी होती आणि जर पैसे नाही दिले तर तुम्हाला जीवे मारू अशा पद्धतीनं जर आपल्या राज्यामध्ये एका आमदार महोदयांवर अशा पद्धतीनं फोन करून त्यांना धमकी दिल्या जाते आहे, तर गांभीर्यानं प्रशासनानं शासनानं हे विषय घेतले पाहिजे. अशा व्यक्तीला अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कारण याआधी देखील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना अशीच धमकी आली आणि त्यांचा खून याच गँगच्या लोकांनी केला आहे. म्हणून आमचं सर्वांच्या वतीने हे निवेदन आहे की शासनानं गांभीर्यपूर्वक या गोष्टीचा विचार घेऊन आमदार साजिद पठाण साहेब यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा द्यावी. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था चांगला राहील यासाठी सर्वसामान्यांमध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी पुढील काळात कार्य उचललं पाहिजे.